ठीक आहे, आपण अशा पद्धतीनं जवळपास नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे समसंख्या, विषम संख्या, अशा या संख्येचे काही प्रकार आपण इथे अभ्यास केले. त्यानंतर आपण एक सगळ्यात महत्त्वाचा जो पाठ नवोदयमध्ये विचारला जातो तो म्हणजे मूळ संख्या. हे आपल्याला पाहायचं आहे. पुढे मूळ संख्या म्हणजे काय. आता मूळ संख्या म्हणजे काय याची थोडक्यात मी तिथे डेफिनेशन तुम्हाला व्याख्या इथं पहिल्यांदा लिहून देतो. पहा, मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांना फक्त दोनच विभाजक असतात. ज्या संख्यांना एकने व त्या संख्येने स्वतः अशा दोनच संख्येने भाग जातो त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या. ज्या संख्येला कशाने भाग जातो फक्त एकने आणि त्या संख्येने स्वतः म्हणजे त्या संख्येने स्वतःला भाग जातो. म्हणजे ज्या संख्येला फक्त किती अवयव असतात, ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात, दोन विभाजक म्हणून आपण फॅक्टर म्हणून डिवायझर म्हणतो. म्हणजे ज्या संख्यांना डिवाइड करण्यासाठी फक्त दोनच संख्या डिवाइड करू शकतात, एक म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे ती संख्या स्वतः, त्याला म्हणायचं मूळ संख्या. आता मूळ संख्या हा थोडंसं डिटेल समजून घेण्यासाठी आपण छोटीशी स्टोरी समजून घेऊ. पहा, आता थोडीशी स्टोरी समजून घेत असताना थोडीशी स्टोरी काय जाणार वेगळी वाटू शकते, काय हरकत नाही, पण माझी सांगण्याची पद्धत जशी आहे तशी मी तुम्हाला सांगतो. पहा, मी काही नंबर लिहितो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता या 10 संख्या मी लिहिल्या, 10 नंबर लिहिले. आता इथं आपण पाहिलं की ज्या संख्येला एकने भाग जातो आणि त्या संख्येने स्वतः त्या संख्येने भाग जातो, म्हणजे ज्याला फक्त दोनच विभाजक असतात त्या संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या. दोनच विभाजक म्हणजे ज्या संख्येला फक्त दोनच संख्येने भाग जातो, दोनच संख्येने त्याला डिवाइड करू शकतो आपण, दोनच नंबरने आपण त्याला डिवाइड करू शकतो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. पण मग मूळ संख्या शोधायच्या कशा. आता या ठिकाणी पहा, एक छोटीशी छान अशी स्टोरी आहे. पहा, लक्ष द्या. आता या ठिकाणी हा जो 1 आहे, 1 ही एक अशी संख्या आहे की ज्या संख्येनं सगळ्या संख्यांना भाग जातो. जर तुम्ही 1चा टेबल म्हटला, 1चा जर पाढा आपण म्हटला तर 1चा टेबल असा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, जिथपर्यंत म्हणत गेले तिथपर्यंत तो 1चा टेबल चालू राहणार आहे. आणि जेवढे पण सगळे नंबर आहेत ते सगळेच्या सगळेच 1च्या टेबलमध्ये येतात. सगळेच्या सगळे नंबर हे 1च्या टेबलमध्ये येतात किंवा सगळ्याच संख्येला एक न भाग जातो. जेवढ्या पण संख्या आहेत त्या सगळ्या संख्येला एक तर कंपल्सरी भाग जातो. म्हणजे असं समजू आपण की ए हा जो आहे, ए ही जी संख्या आहे ती आहे त्या संख्येच्या त्या एकच्या टेबलमध्ये सगळ्या संख्यांना भाग जातो. त्याचं कारण असं आहे की एकच्या टेबलमध्ये सगळेच नंबर येतात. आपण थोड्या वेळासाठी मुलांना इंटरेस्टिंग वाटावे यासाठी मी एक छोटीशी स्टोरी मुलांना सांगत असतो. ती म्हणजे अशी की आपण या संख्येला आपण म्हणू गावचा पाटील. काय म्हणू? गावचा पाटील. आणि पाटील म्हटलं की त्यांच्याकडे कशाचीच कमतरता नाही, बरोबर आहे. मग आता एक ही संख्या जर गावचा पाटील असेल आणि मी असं अजून एक त्या स्टोरी ऍड करत असतो की असं समजा की एकच्या या पाटलाच्या घरी काय आहे, भंडारा जेवणाचा प्रोग्राम आहे. आणि जेवणाचा प्रोग्राम असला तर पाटील म्हटलं पूर्ण गावाला आमंत्रण असतं. जसं की या 1च्या पाड्यात सगळे संख्या येतात, सगळेच नंबर येतात, तसं पाटलाच्या भंडारात सगळेच नंबर येतात. म्हणून आपण त्या भंडारा काय म्हणतो, पाटील म्हटलं का, कारण त्याच्या संख्येमध्ये त्याच्या टेबलमध्ये कोणताच नंबर सुटत नाही. म्हणजे गावातल्या प्रत्येक मेंबरला त्याच्या घरचं आमंत्रण असतं, बरोबर आहे. म्हणून आपण एक या संख्येला काय म्हटलं, पाटील म्हटलं. त्याच्या घरी भंडारा आहे, त्याच्या भंडाऱ्याचं आमंत्रण सगळ्यांनाच असतं. एकच्या टेबलमध्ये 2 पण येणार, 3 पण येणार, 4 पण, 5 पण, जेवढे पण संख्या असतात त्या सगळ्याच 1च्या टेबलमध्ये येतात. म्हणून आपण त्याला पाटील म्हणतो. दुसरा, पण मग आपल्याला अशा काही संख्या शोधायच्या की ज्यांना पाटलाच्या घरचं तर आमंत्रण असतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाच्या घरचं आमंत्रण असतं का, आणि नसेल तर मग ती कुठे जातील, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जसं की आता 2 या संख्येला अजून कोणाच्या घरचं आमंत्रण असतं का, तर 2 या संख्येला 2 हा जर नंबर पाहिला आपण 2 हा नंबर,
तर 2 हा नंबर त्याच्या स्वतःच्या टेबलमध्ये देणार आहे. 2 1 2. एक लक्षात ठेवा, पाटलाच्या घरचं आमंत्रण या सगळ्या नंबरला असणार, म्हणजे पाटलाच्या टेबलमध्ये 1च्या टेबलमध्ये सगळेच नंबर येणार. पण जर पाटलाच्या घरचा भंडार नसला, पाटलाच्या घरचं आमंत्रण नसलं, तर हे संख्या कोणाच्या घरी जेवतील, म्हणजे कोणाच्या घरी जेवायला जातील, कोणाच्या पंक्तीत बसतील. तर एक लक्षात घ्या, कोणच जरी त्यांना जेवायला नाही सांगितलं तरी ते प्रत्येक जण आपापल्या घरी जेवणारच आहे. म्हणजे हा 2 आहे. आता 2चा जर टेबल म्हटलं आपण तर 2च्या टेबलमध्ये तर 2 येणारच, म्हणजे या 2ला त्या स्वतः संख्येने भाग जाणारच आहे. त्या संख्येने स्वतः त्या संख्येने भाग जाणार. बरं, 2ला अजून कोणत्या संख्येने भाग जातो पहा. 2 येतो का दुसऱ्या एखाद्या संख्येमध्ये, दुसऱ्या टेबलमध्ये म्हणा. 2च्या व्यतिरिक्त दुसरा एखादा टेबल, 3चा टेबल, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. आता तुम्ही असं पाहिलं का कधी 3च्या टेबलमध्ये 2 येईल का, असं झालं का कधी 3 1 3, 3 2 6 आणि 3 3 2 किंवा 3 2 2, 3च्या 4च्या या पुढच्या टेबलमध्ये 2 येऊ शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे 2ला हे दोनच फॅक्टर असणार. त्याच्यानंतर जर तुम्ही 3चे फॅक्टर पाहिले तर 3 या संख्येला 1च्या घरचं, पाटलाच्या घरचं आमंत्रण आहे. त्याच्या व्यतिरिक्त 3 हा कोणाच्या टेबलमध्ये येतो, तर 3 हा दुसऱ्या कोणत्याच टेबलमध्ये येत नाही. आला तर त्याच्या स्वतःच्या टेबलमध्ये येईल, कारण कोणाच्या टेबलमध्ये नाही आला तर तो स्वतःच्या घरी जेवणारच आहे, ज्याच्याबद्दल निश्चिंत राहतो. 4ला कोणाच्या घरचं आमंत्रण आहे. आता एक लक्षात घ्या, 4 हा असं समजा की या 2चा नातेवाईक आहे, बरोबर आहे. जेवढे 2चे नातेवाईक आहे सगळ्यांना 4च्या घरचं आमंत्रण असणार. जसं की आता या 2च्या घरी जर एखादी पंगत असली, त्याने जर लिस्ट बनवली तर तो त्याच्या जवळच्या नातेवाईकाला त्याच्या लिस्टमध्ये त्याच्या मित्र परिवार बोलून राहतो. आणि 2चा मित्र परिवार कोणते कोणते, 2चे मित्र परिवार 4 6 8 2च्या टेबलमध्ये येतात ते, म्हणजे 4 या नंबरला 2च्या घरचं आमंत्रण असतात. अजून कोणाच्या घरचं आमंत्रण नाही 4ला अजून कोणाच्या घरचं आमंत्रण नाही, म्हणजे 4ला कोणाच्याच घरचं जरी आमंत्रण नसलं तरी तो स्वतःच्या घरी जेवणार. 5ला कोणाच्याच घरचं आमंत्रण नाही, म्हणजे तो पाटलाच्या घरच्या भाकऱ्या जेवण आणि स्वतःच्या घरी जेवण, म्हणजे स्वतःच्या टेबलमध्ये. 6 हा या 2चा मित्र आहे असं म्हणू शकतो आपण, त्याला 2च्या घरचं भाकऱ्या, त्या 2च्या घरचं आमंत्रण असू शकतं. त्याच्यानंतर तो 6 3च्या पण टेबलमध्ये येतो, 3 1 3 2 6. त्याच्या व्यतिरिक्त 6 हा कोणाच्या टेबलमध्ये नाही आला तरी त्याच्या स्वतःच्या टेबलमध्ये तो येणारच आहे. प्रत्येक नंबर हा त्याच्या स्वतःच्या टेबलमध्ये येतो. 7ला 1च्या आणि 7च्या घरचं आमंत्रण आहे. एक आमंत्रण म्हणजे त्या टेबलमध्ये येणार आहे, असं लक्षात ठेवा, नाही तर आमचं सगळं काय सांगितलं आमंत्रण. ठीक आहे. 8च्या टेबल, 8 हा नंबर कोणत्या टेबलमध्ये येतो, तर 8ला 2च्या टेबलमध्ये येणार, 4च्या टेबलमध्ये येणार. आणि 9 कोणाच्या घरचं आमंत्रण तो स्वतःच्या टेबलमध्ये येणारच आहे. त्याच्यानंतर 9 3च्या टेबलमध्ये येतो आणि त्याच्या स्वतःच्या टेबलमध्ये येतो. 10 5च्या टेबलमध्ये आहे, 10च्या टेबलमध्ये आहे, सोबत 2च्या पण टेबलमध्ये. 10 हा 2च्या टेबलमध्ये पण आहे, 5च्या टेबलमध्ये पण आहे आणि 10च्या टेबलमध्ये पण असतो. आता येऊ आपण मूळ संख्येच्या डेफिनेशन वरती. काय आपल्याला, ज्या संख्यांना 1ने व त्या संख्येने स्वतः अशा 2च संख्यांनी भाग जातो त्या संख्येला काय म्हणतो आपण, मूळ संख्या. आता 2 संख्येने कोणत्या कोणत्या नंबरला भागेला भाग, तर फक्त 2 संख्यांनी भाग जाणारे या ठिकाणी काही नंबर आहे, ते म्हणजे त्याला मी ब्रॅकेट करतो पहा. इथं आहे 2, हा आहे 3 5 7. हे जे नंबर आहे ज्यांना मी बॉक्स केला, यांना प्रत्येकाला 2-2च फॅक्टर आहे. एक म्हणजे 1 म्हणजे पाटलाच्या घरचं आमंत्रण त्यांना असणार, आणि दुसऱ्या कोणत्याच टेबलमध्ये नाही आले तर ते त्यांच्या स्वतःच्या टेबलमध्ये येतात, म्हणजे यांना प्रत्येकाला 2-2 फॅक्टर आहेत फक्त. मग 2-2 फॅक्टरवाले नंबर किती किती कोण कोण येतं, तर 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. तर अशा नंबरला आपण काय म्हणतो, मूळ संख्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं गोष्ट म्हणजे काय, की असे संख्या की ज्या दुसऱ्या कोणत्याच टेबलमध्ये येत नाही, आल्या तर फक्त त्याच्या स्वतःच्या टेबलमध्ये येतात आणि 1च्या टेबलमध्ये येतात, त्यांनाच आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. म्हणजे मूळ संख्या म्हणजे काय, की जे नंबर दुसऱ्या कोणत्याच टेबलमध्ये येत नाहीत. जसं की आता आपण एक मूळ संख्या समजून घेऊ. 1 पासून 100 पर्यंत किती मूळ संख्या असतात तुम्हाला, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पहा. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण इथं घ्यायच्यात आपल्याला. 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, त्याच्यानंतर आहे 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, सोबत आपण अजून पुढचे पण काही नंबर घेऊ. 61 to 70, 71 to 80, 81 to 90 आणि 91 to 100. या सगळ्या नंबरमध्ये कोणते कोणते नंबर येतात आपल्याला ते आता पाहायचं. लक्ष द्या,
या सगळ्या ग्रुपमध्ये कोणते कोणते असे नंबर आहेत की जे प्राईम नंबर आहेत किंवा जे मूळ संख्या आहेत ज्याला कोणत्या संख्येनं भाग जात नाही. मूळ संख्यांना आपण प्राईम नंबर असं पण म्हणतो. काय म्हणतो मूळ संख्यांना? प्राईम नंबर. प्राईम नंबर. आता कोणते कोणते नंबर असेल की जे प्राईम आहेत किंवा जे मूळ संख्या आहेत? तर पहा 1 ते 10 पर्यंत जर आपण पाहिलं तर कोणत्या कोणत्या आहेत मूळ संख्या ज्यांना फक्त 2 फॅक्टर आहेत ते आहे. इथं मूळ संख्या असते. पहिली संख्या आहे 2, नंतर आहे पुढे 3, नंतर आहे पुढे 5 आणि 7. 1 ते 10 पर्यंत ह्या 4 संख्या अशा आहेत की ज्या दुसऱ्या टेबलमध्ये येत नाहीत. पुढचे जर नंबर पाहिले आपण तर पुढे 11 जे कोणत्याच टेबलमध्ये येत नाहीत. 13, 17, 19 तुम्ही चेक करून पाहू शकता दुसऱ्या कोणत्याच टेबलमध्ये हे नंबर येणार नाही. आता हे जे मी ग्रीन कलर मध्ये लिहितोय हे नंबर कोणत्याच टेबलमध्ये न येणारे नंबर आहेत ज्यांना फक्त 2 फॅक्टर असतात. एक म्हणजे पाटलाच्या घरचं आमंत्रण आणि नसल्या कोणाच्या घरचं ते स्वतःच्या घरी जेवतात. त्याच्यानंतर आहे 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79. त्याच्यानंतर आहे 83, 89 आणि 97. असं जवळपास 1 ते 100 पर्यंत जर सगळे नंबर तुम्ही मोजले तर पहा 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर बिटवीन 1 to 100. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या असतात? तर त्या असतात 25 ज्या कोणत्याच टेबलमध्ये येत नसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आता पार्ट जो आहे मूळ संख्या जर तुम्हाला समजले असतील तर आपण त्याच्या पुढचा पार्ट घेऊ तो म्हणजे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या ज्याला म्हणतो आपण कंपोजिट नंबर. संयुक्त संख्येला जे नाव आहे ते म्हणजे कंपोजिट नंबर. आता याच्यासाठी पण एक छोटीशी इंटरेस्टिंग स्टोरी लोकांना मी समजण्यासाठी सांगत असतो ते आज तुम्हाला सांगणार आहे. लक्ष द्या. आता प्राईम नंबर पाहिले आपण. प्राईम नंबर कोणते? जे कोणत्याच टेबलमध्ये येत नाहीत. पण डेफिनेशन मध्ये काय म्हटलं की ज्यांना 2 फॅक्टर असतात. कारण 1 तर सगळ्यांचाच कंपल्सरी फॅक्टर असतो. पण ज्यांना कोणत्याच टेबल जे नंबर कोणत्याच टेबलमध्ये येत नाही ऍटलिस्ट ते त्यांच्या स्वतःच्या टेबलमध्ये येतात. म्हणजे प्रत्येक नंबरला 2-2 फॅक्टर असतात म्हणून त्यांना आपण प्राईम नंबर म्हणतो. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर की ज्यांना फक्त 2 विभाजक असतात जे फक्त 2च टेबलमध्ये येतात. एक 1च्या त्याच्या स्वतःच्या त्याला म्हणायचं मूळ संख्या. मग आता मुलांना सांगताना मी सांगत असतो की चला मूळ संख्येची एक पार्टी तयार झाली. जसे की आपल्याकडे पार्टी आहेत बीजेपी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी किंवा आम आदमी पार्टी. तशी ही एक मूळ संख्येची पार्टी तयार झाली आणि या पार्टीमध्ये किती नंबर गेले 1 पासून 100 पर्यंत जर पाहिलं तर हे 25 नंबर या पार्टीमध्ये गेले. मग बाकीचे 75 नंबर चुपचाप बसणार आहेत का? जर यांनी पार्टी बनवली तर हे पण पार्टी बनवणार. मग यांनी लगेच एक दुसरी पार्टी लगेच डिक्लेअर केली. यांनी सांगितलं की चला तुमची जर मूळ संख्येची पार्टी तर आम्ही आमची एक पार्टी बनवतो. यांनी लगेच यांची पार्टी बनवली संयुक्त संख्येची पार्टी आणि यांच्या पार्टीचं यांनी रूल्स बनवला. आता यांच्या पार्टीचा रूल्स काय की ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त अवयव. आता यांचे 2 अवयवाच्या संख्या होते यांचे 2 विभाजक होते. यांनी लगेच नियम बदलला की ज्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतील ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या असं म्हणतात. आता 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या जर आपण ऑब्झर्व केल्या तर 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या बाकीतच 1 पासून 10 पर्यंत समजते तुम्हाला. 4 ही पण संख्या 2 पेक्षा जास्त विभाजक पडली. आता 3 विभाजक आहेत, 6 4 विभाजक आहेत, 8 4 विभाजक आहेत, 9 3 विभाजक आहेत, 10 4 विभाजक आहेत. म्हणजे जर मूळ संख्या सोडल्या आपण तर सगळ्या संख्या कशा आहेत? तर मूळ संख्या जर सोडल्या तर सगळ्याच संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. का? कारण मूळ संख्या अशा आहेत की ज्या कोणत्याच टेबलमध्ये येत नाहीत आणि संयुक्त संख्या अशा आहेत म्हणजे मूळ संख्या जर सोडल्या तर बाकीच्या संख्या कोणत्या ना कोणत्या तरी टेबलमध्ये येतात आणि ज्या कोणत्या तरी टेबलमध्ये येतात म्हणजे याचा अर्थ त्यांना कंपल्सरी एक आहे त्यांचा कॉमन फॅक्टर, स्वतः त्यांचा कॉमन फॅक्टर दुसऱ्या कोणत्या तरी टेबलमध्ये येतात म्हणजे तो त्यांचा तिसरा फॅक्टर. म्हणजे मिनिमम प्रत्येक नंबरला तर 3 फॅक्टर असणार आहेत आणि काही नंबरला 3 पेक्षा जास्त पण फॅक्टर असणार आहेत. मग आता संयुक्त संख्या किती असणार? तर संयुक्त संख्या 1 ते 100 पर्यंत जर आपण ऑब्झर्व केलं तर 25 नंबर जर सोडले तर बाकीच्या सगळ्याच संख्या संयुक्त संख्या असतात कारण सगळ्याच संख्यांना 2 पेक्षा जास्त फॅक्टर आहे. मग आता इथे प्रश्न विचारला जातो की 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत?
लगेच काही जणांनी म्हटलं असेल 75 1 ते 100 पर्यंत सगळ्या संख्या जरी 100 असल्या त्यातल्या 25 मूळ संख्या जरी बाजूला काढल्या आपण, आता मी तुम्हाला सांगितलं उरलेल्या सगळ्या संख्या संयुक्त असतात, म्हणजे तुम्ही लगेच 75 सांगायला तयार झाले. 75 सांगत असाल तर तुम्ही थोडंसं चुकताय. उत्तर 75 नाहीये. का नाही त्याचं कारण सांगतो. कारण 1 ते 100 पर्यंत ह्या टोटल संख्या मूळ संख्या ज्या कोणत्या टेबलमध्ये येत नाही त्या 25, मग दुसऱ्या कोणत्या तर टेबलमध्ये येणाऱ्या संयुक्त संख्या, मग काही जण म्हणतील 75. पण 75 सांगण्या अगोदर मला सांगा तुम्ही 1चं काय केलं. 1 हा पाटील जो कोणत्या, आता 1ला किती फॅक्टर आहेत, फक्त 2 फॅक्टर का नाही, 1ला फक्त एकच फॅक्टर आहे, त्यामुळे तो या मूळ संख्येच्या ग्रुपमध्ये जाऊ शकत नाही. बरं, 2 पेक्षा जास्त फॅक्टर त्या 1ला आहेत का नाही, त्या 1ला 2 पेक्षा जास्त फॅक्टर पण नाहीये, म्हणजे तो यांच्या ग्रुपमध्ये पण जाऊ शकत नाही. आणि 2 पेक्षा जास्त फॅक्टर म्हटलं ना, यांच्या पार्टीचा जो रूल्स आहे, या पार्टीचा रूल्स काय किंवा संयुक्त संख्यांचा नियम काय की ज्यांना 2 पेक्षा जास्त फॅक्टर आहे, मग 1 ते 100 पर्यंत किती संख्या असणार, अशा 74 असणार. का, कारण 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या झाल्या, त्याच्यात एक हा नाहीये, आणि 1 ते 100 पर्यंत 100 संख्या उरलेले 75 नंबर मधलं एक ही संख्या इकडे पण नाही इकडे पण नाही, त्यामुळे ती पण कमी झाली. उरलेल्या 75 संख्या कोणत्या असणार, तर उरलेल्या 75 संख्या जर आपण इथे लिहायला गेलो तर त्या असणार हा प्राईम नंबर सोडला तर बाकीचे लिहायचे कोणत्या 4, त्याच्यानंतर 6, 8, 9, 10, 12, 11 सोडून 12 लिहायचं, 39, 40, 50, 60, 70 मूळ संख्या आहे त्यामुळे लिहू नका. 80, 19 मूळ संख्या आहे, 20 ज्या मूळ संख्या आहे ज्या इथे आलेल्या आहेत ते लिहायच्या नाही. अशा जर आपण लिहित गेलो तर जवळजवळ 75 नंबर असे आहेत की ज्यांना 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतात, ते दुसऱ्या कोणत्या तरी टेबलमध्ये येतात. मग आता 1चं काय, तर 1 या नंबर बद्दल एक स्टेटमेंट म्हटलं जातं की एक ही संख्या कशी आहे, 1 इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट, म्हणजे एक ही संख्या मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या देखील नाही. एक ही संख्या मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या देखील नाही. एक ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या देखील नाही. अशा पद्धतीचा हा संयुक्त संख्यांचा एक पार्ट होता. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्या. काय आहे पुढे, जोडमूळ संख्या. ठीक आहे. आता या जोडमूळ संख्यांवरती येऊया. जोडमूळ ज्याला म्हणतो आपण इंग्लिश मध्ये ट्विन प्राईम. जोडमूळ म्हणजे जे एकमेकांना जोडून आलेले आहेत, म्हणजे आता डेफिनेशन मध्ये म्हणता येईल की ज्या मूळ संख्यांमधील फरक हा 2 असतो. ज्या 2 मूळ संख्यांमधील फरक हा 2 येतो त्या संख्यांना काय म्हणायचं, जोडमूळ संख्या असं म्हणतात. म्हणजे त्या अशा 2 संख्या असल्या पाहिजे की ज्याच्यातला फरक किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. कशातला, मूळ संख्यांमधला. आता मूळ संख्या कोणत्या ज्या 2, 3, 5, 6 ह्या 25 मूळ संख्या आहेत. आता या मूळ संख्यांमधला जर फरक आपण 2 म्हटलं तर कोणत्या 2 मूळ संख्यांमध्ये फरक 2 हे पाहतो. आता इथं जर पाहिला आपण 2 च्या 3 च्या मध्ये कितीचा फरक आहे, तो 1चा आहे. 2 आणि 3. 3 च्या आणि 5 च्या मध्ये कितीचा फरक आहे, तर 3 च्या आणि 5 च्या मध्ये 2 चा फरक आहे. 3 आणि 2 मध्ये जर फरक काढला आपण तर 3 आणि 5 याच्यामध्ये 2 चा फरक येतो. म्हणजे मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक असलेली संख्या. आता मूळ संख्यांमध्ये पहा 3 आणि 2 मूळ संख्या आहे, 3 चा फरक आहे. 5 आणि 7 ह्या 2 मूळ संख्या आहेत आणि 2 चा फरक आहे. तसंच 11 आणि 13 ह्या 2 मूळ संख्या आहेत, 2 चा फरक आहे. 11 आणि 13. 17 आणि 19 पुढे हे पहा 17 आणि 19, 17 आणि 20, 17 आणि 19 यांच्यामध्ये पण 2 चा फरक आहे. पुढे 29 आणि 31 या 2 संख्यांमध्ये पण 2 चा फरक आहे. त्याच्यानंतर आहे 41 आणि 43 यांच्यामध्ये पण 2 चा फरक आहे. त्याच्यानंतर आहे 59 आणि 61 2 चा फरक आहे. आणि 71 आणि 73
याच्यामध्ये पण 2चा फरक आहे. म्हणजे 2चा फरक असणाऱ्या किती संख्या आहेत, तर 2चा फरक असणाऱ्या किती जोड्या आहेत, तर 2चा फरक असणाऱ्या जवळजवळ 8 जोड्या आहेत. म्हणून त्यांना जोड मूळ संख्या, जोडून आलेल्या मूळ संख्या त्यांच्यामध्ये खूपसा फरक आहे. कंटिन्यू आलेल्या मूळ संख्या असं पण आपण म्हणू शकतो. 1 ते 100 पर्यंत किती जोड मूळ संख्या आहेत, तर 1 ते 100 पर्यंत 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या असतात किंवा आहेत. आणि त्या कोणत्या कोणत्या तर आपण आता इथे बघितले. 1 ते 100 पर्यंत किती जोड्या आहेत, तर 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. त्याच्यानंतर आपण आपल्याकडे आता आहे जोडमूळ संख्या. आपण कुठून लिहिल्या मूळ संख्यातून. संयुक्त संख्या पण आपण मूळ संख्या बाजूला काढल्या, बाकीच्या संयुक्त लिहिल्या. एक ही संख्या मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या देखील नाही, हे पण आपण सांगितलं का, कारण तो गावचा पाटील आहे, त्याला ना 2 फॅक्टर, त्याला एकच फॅक्टर असल्यामुळे तो मूळ संख्येमध्ये जाऊ शकत नाही. 2 पैकी 1 पेक्षा जास्त फॅक्टर असल्यामुळे तो संयुक्त मध्ये जाऊ शकत नाही. पाटील आहे, पाटील असल्यामुळे समजा की तो एकटाच त्याची आम आदमी पार्टी आहे, ठीक आहे. तो कोणत्याच याच्यात पण जाणार नाही, याच्यात पण जाणार नाही. आणि जोडमूळ संख्या या मूळ संख्यांमधून लिहिल्या आपण, या मूळ संख्यातल्या जोडून आलेल्या 2-2चा फरक असलेल्या संख्या. आता सहमूळ संख्या काय देणार असेल, सहमूळ, याच्यामध्ये पण मूळ आलं, मग या पण मूळ संख्या इथून लिहायच्या का, तर ह्या मूळ संख्यांचा आणि जोडमूळ संख्यांचा काही सहसंबंध नाही. थोडासा सहसंबंध जो आहे तो तुम्हाला सांगतो. पहा, या जोडमूळ सहमूळ संख्यालाच आपण को प्राईम नंबर असं पण म्हणत असतो, को प्राईम नंबर्स. आता को प्राईम नंबर म्हणजे काय, पहा, अशा संख्या ज्या संख्यांचा एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो, ज्या संख्यांचा एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो त्या संख्येला काय म्हणायचं, सहमूळ संख्या असं म्हणतात. आता तुम्ही सांगितलं तुम्हाला याचा आणि मूळ संख्याचा काही कुठला सहसंबंध नाही. उदाहरणार्थ मी जर असं म्हटलं, एक संख्या आहे 9 आणि एक संख्या आहे 10. आता 9 आणि 10 या सहमूळ संख्या आहेत का, आता काय जर म्हणते की हा मूळ नाहीये, हा मूळ नाहीये, 9 पण मूळ संख्या नाहीये, 10 पण मूळ संख्या नाहीये, पण सहमूळ आहेत का, तर आपण सहमूळ चेक करण्यासाठी सांगितल्या पद्धतीने काय करायचं, 9चे फॅक्टर घ्यायचे आणि 10चे पण फॅक्टर घ्यायचे. पहा, 9चे अवयव, 9ला कशा कशाने भाग जातो, 1 न जातो, 3 न जातो, 9 न जातो. 10 कशा कशाला भाग जातो, 10 या संख्येला 1 न भाग जातो, 2 न जातो, 5च्या पाड्यात 10 येतात, 10च्या पाड्यात 10 येतात. मग आता या सगळ्यांना जर आपण ऑब्झर्व केलं तर यांच्यामध्ये सामायिक विभाजक कोणता आहे, यांच्यामध्ये सामायिक विभाजक जर पाहिला आपण, म्हणजे 9 आणि 10 या दोघांना कोणत्या घरचं असं आमंत्रण नाही ज्यांची पंक्तीत भेट होऊ शकते. 9ची आणि 10ची फक्त एका घरी भेट होऊ शकते, ती म्हणजे 1च्या, कारण 9ला 3 आणि 9, 1, 3, 9 यात वेगळ्या संख्येने भाग जातो. 10ला 1, 2, 5 आणि 10 अशा संख्येने भाग जातो. पण दोन्ही संख्येला भाग जाईल अशी एकच संख्या आहे ती म्हणजे 1. म्हणजे दोघांमध्ये एक हा एकमेव सामायिक विभाजक आहे, दोघांची पण 1च्या पंक्तीत भेट होऊ शकते. असं म्हणू आपण की दोघांची पण कोणाच्या पंक्तीत भेट होईल 1च्या. मग असं जर काही नंबर असतील की ज्यांना फॅक्टर असू दे जास्त, पण दोघांची भेट किंवा दोघांमध्ये जर सामायिक विभाजक एकच असेल तर आपण असं म्हणू शकतो, तर इथं 9 आणि 10 या दोन्ही संख्या कशा आहेत, 9 आणि 10 सहमूळ संख्या आहेत. आणि जर 1 पेक्षा जास्त विभाजक त्याचे सामायिक असतील तर त्या सहमूळ संख्या नसतात. हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल तर आपला जवळपास टॉपिक मधला महत्त्वाचे काही पार्ट आपले सगळे जवळपास क्लिअर झाले. आपण आपल्याला अजून काही महत्त्वाचे बेसिक टॉपिक विचारले जातात त्याच्यावरती आपण थोडंसं फोकस करू, म्हणजे आपला टॉपिक जवळपास क्लिअर होतो. आपल्याला याच्यामध्ये विचारले जातात ह्या अशा पद्धतीचे काही नंबर, त्याच्यावरती आपण थोडक्यात लक्ष देऊ. पहा, लक्ष द्या, आपल्याला विचारले जातात 5 संख्या. कोणत्या संख्या विचारल्या जातात, लहान लहान. आता आपण जर पाहिलं आपल्याला नंबर आहेत, पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मला सांगा 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत कोणती किती अंकी संख्या येते, तर प्रत्येक ठिकाणी एक एकच अंक आहे 9 पर्यंत. 9 पासून पुढे जर आपण 10 पासून 10 पासून आपल्याला 2 अंकांना सुरुवात झाली, म्हणजे 2 अंकी संख्या सुरुवात कुठून झाली, 10 पासून. आता आपल्याला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं
की लहानात लहान एक अंकी पहा लहानात लहान कोणती एक अंकी तर लहानात लहान एक अंकी संख्या कोणती एक अंकी संख्या 9 आहे त्यातली सगळ्यात लहान संख्या कोणती एक अंकी 1 म्हणजे लहानात लहान एक अंकी संख्या 1 बरं अजून विचारलं जाऊ शकतं लहानात लहान 2 अंकी संख्या आता 2 अंकी संख्यांची सुरुवात 10 पासून झाली मग पुढे जर गेलो आपण 11 12 13 14 15 अशा संख्या आहेत असा आपण मोजत मोजत गेलो तर 2 अंकी संख्या 99 पर्यंत आहे आणि 3 अंकी संख्यांची सुरुवात 100 पासून होते मग आता 2 अंकी संख्यांमध्ये लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती तर सगळ्यात लहान 2 अंकी संख्या 10 आहे 10 पेक्षा लहान 2 अंकी संख्या दुसरी नाहीच आहे कोणती कारण सुरुवात 10 पासून झाली लहानात लहान 3 अंकी संख्या आता 3 अंकी संख्या तशाच पद्धतीने 99 पर्यंत 2 अंकी संख्या आहे 3 अंकी संख्या 100 पासून सुरुवात झाली म्हणजे सगळ्यात लहान 3 अंकी संख्या 100 असं जर पुढे गेलो आपण तर 4 अंकी संख्या कोणती येणार सर्वात लहान 4 अंकी संख्या 1000 हे जर आपण आता उलट विचारलं मोठ्यात मोठी सगळ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती पहा सगळ्यात मोठी या एक अंकी 9 संख्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती 9 म्हणजे सगळ्यात मोठी एक अंकी संख्या 9 सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती तर 2 अंकी संख्या आपल्या 99 ला संपतात म्हणजे सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या होईल 99 असंच आपण पुढे जर गेलो तर सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या 999 ही 3 अंकी संख्या इथून पुढे 1000 4 अंकी संख्या सुरू होते सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती मग 999 3 वेळेस सगळ्यात मोठी 3 अंकी म्हटले की 3 वेळेस 9 घ्यायचे सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या म्हटले की 999 4 वेळेस घ्यायचे मग सगळ्यात मोठी अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं लहानात लहान 4 अंकी 5 अंकी विचारले आपण लहानात लहान कोणती विचारली 5 अंकी तर काय आपल्याला 1 घ्यायचा त्याच्या पुढे 4 झिरो घ्यायचे म्हणजे 5 अंक होऊन जातात सगळ्यात लहान आणि मोठ्यात मोठी 5 अंकी म्हटलं तर 9999 5 वेळेस म्हणजे सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या अशा पद्धतीने आपल्याला हे पण विचारलं जाऊ शकतं लहानात लहान एक अंकी लहानात लहान 2 अंकी लहानात लहान 3 अंकी लहानात लहान 5 अंकी तसंच मोठ्यात मोठी एक अंकी मोठ्यात मोठी 2 अंकी मोठ्यात मोठी 3 अंकी हे पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण जे कधी त्याच्या अगोदर विचार केला नाही असे पण एक महत्वाची कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे जे म्हणजे आपल्याला 1 ते 100 पर्यंत कोणता अंक किती वेळा येतो याची आपल्याला वारंवारता विचारली जाते वारंवारता म्हणजे एखादा नंबर किती वेळेस येतो जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं पहा 0 हा अंक किती वेळा येतो तर 0 हा अंक पहा 10 मध्ये 0 आहे 20 मध्ये 0 आहे 30 मध्ये 40 मध्ये 50 मध्ये 60 मध्ये 70 मध्ये 80 मध्ये 90 मध्ये आणि 100 मध्ये काय जर म्हणत असतील की 0 हा अंक 10 वेळा येतो जर 10 तुमचं उत्तर असेल तर 100% तुमचं उत्तर चुकतंय 0 हा अंक किती वेळा येतो ऑब्झर्व जर केलं तुम्ही आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 100 वर 2 झिरो असतात मित्रांनो आणि म्हणून 0 हा अंक किती वेळा येतो 11 वेळा 1 ते 100 पर्यंत पहा इथपर्यंत 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक 11 वेळा येतो 1 हा अंक किती वेळा येतो आता 1 हा अंक किती वेळा येतो हे जर तुम्ही ऑब्झर्व करायचं असेल तर आपल्याला पहा नंबर पहा लागतील आता 1 हा अंक कुठे येतो पहा 1 हा अंक येतो 1 मध्ये नंतर 10 मध्ये नंतर 11 12 13 14 15 16 17 18 19 यांच्यामध्ये पण 1 1 1 1 असतो नंतर 21 31 41 51 51 नंतर 61 71 81 91 आणि 100 अशा सगळ्या नंबरमध्ये 1 हा अंक किती वेळेस येतो आपण मोजला आपण का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 जवळजवळ 1 हा अंक 21 वेळा येतो बरोबर तसंच आपण 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक जर मोजले तर हे कंपल्सरी सगळे नंबर हे 20 पर्यंत येतात 1 ते 100 पर्यंत प्रत्येक अंक हा किती वेळेचा असतो मग 20 पर्यंत सगळ्यात जास्त वेळा 1 ते 100 पर्यंत एक अंक येतो तो म्हणजे 1 हा सगळ्यात जास्त वेळा येतो सगळ्यात कमी 1 ते 100 पर्यंत कोणता अंक असतो तो असतो 0 तो 11 वेळा येतो 1 हा 21 वेळा येतो आणि बाकीचे सगळे अंक हे 20 वेळा असतात ठीक आहे अशा पद्धतीने आपण जवळपास पहिल्या टॉपिक मध्ये जे काही बेसिक महत्वाची इन्फॉर्मेशन होती ती सगळी घेतली मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी कोणी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात
आवश्यकता असेल तर त्याची स्क्रीनशॉट घ्या किंवा मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हे जे पेज आहे ऍज इट इज जसंच्या तसं मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण हे शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला याच्या हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये आतापर्यंत मी जे काय शिकवलं तुम्हाला या टॉपिकमध्ये जेवढा पण पार्ट आपण घेतला त्या सगळ्या पार्टवर त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची आणि एकदा अवश्य याला कमेंट करायचे. या प्रश्नांच्या उत्तराला कमेंट करायचं. जसं की आता एक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. इथं म्हटलेलं पहा, नैसर्गिक संख्येतील पहिली संख्या कोणती? कमेंट करा चॅनल आन्सर. नैसर्गिक संख्येतली पहिली संख्या कोणती? तर नैसर्गिक संख्या ह्या 1 2 3 4 5 6 अशा नसतात. नैसर्गिक संख्या असतात. नैसर्गिक संख्या त्याचं उत्तर असणार 1, कारण पहिली नैसर्गिक संख्या ही 1 असते. अशा पद्धतीने जवळपास स्क्रीनवरती तुम्हाला 25 क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून रफ बोर्डमध्ये तुम्ही सॉल्व्ह करून पाहू शकता. तुम्हाला जर सगळा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर याच्यातला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला एकदम इझिली देता येईल. आणि नवोदयमध्ये पण याच्यापेक्षा काही भारी प्रश्न नसतात, असेच प्रश्न असतात. फक्त बेसिकली आपल्याला कसं तयार राहावं लागतं. ठीक आहे, चला तर मग थांबूया. नमस्कार.